मविया नेत्यांवरून महायुतीत रस्सीखेच. पुण्यातल्या मिशन टायगरला अजितदादांचा ब्रेक. धंगेकर बाबर राष्ट्रवादीत जाणार. माजी आमदार राजन साळवींनी ठाकरेंना धक्का दिल्यानंतर शिंदे गटाकडून महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या सेनेला आणि विरोधकांना आणखीन एक धक्का देण्याची रणनीती आखली जाते. शिवसेनेच्या मिशन टायगरची चर्चा सुरू आहे. त्यातही पुणे जिल्ह्यात शिवसेनेचं हे मिशन जास्त चर्चेत आहे, कारण काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत जाणार अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी धंगेकरांचं भगवं उपरणं घातलेलं स्टेटस चर्चेत आलं होतं. धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेटही घेतली होती. तसंच ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबरही शिंदे सेनेत जाणार अशी चर्चा आहे. मात्र या चर्चेमध्ये आता ट्विस्ट आलाय, कारण शिंदेंच्या मिशन पुणेला अजित पवारांकडून ब्रेक लागलाय अशी सूत्रांची माहिती आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी धंगेकर आणि बाबर यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली. मी कुठल्याही पक्षात असलो तरी सुद्धा प्रत्येक पक्षाशी कौटुंबिक संबंध जपलेत अशी प्रतिक्रिया धंगेकर यांनी दिली. 35 वर्षाच्या राजकारणामध्ये कौटुंबिक नाते निर्माण झाले. मी कुठल्या पक्षामध्ये असो किंवा नसो, आम्ही कायम एकमेकाला कुटुंब म्हणून आम्ही कायम एकमेकांबरोबर राहिलो, कुटुंब म्हणून राहिलो आणि कुटुंब म्हणून राहिल्यानंतर ते एक नाती तयार झालेली आहेत. पण आता सध्या चर्चेत आलं मी तर तो भागवा गाळ्यात घातला. तर शिवजयंतीच्या दिवशी कार्यक्रम होता, तुम्हाला माहिती असेल. मी 8-10 हजार लोकांचं भोजनाचा कार्यक्रम केला. त्याच्यामध्ये चहा पाण्याचा काय लोक येतात जातात. मग त्याविषयी भगवा आणि भगवा काय घालणं गैर नाही. महाविकास आघाडीतील नेत्यांना पक्षात घेण्यावरून रस्सीखेच सुरू आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध अजित पवारांमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीही राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील मतभेद समोर आले होते. अगदी तत्कालीन मंत्र्यांनी थेट अजित पवार आणि अर्थ खात्यावर हल्लाबोल केला होता. आता पुणे जिल्ह्यातील राजकारणावरून पुन्हा दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करतायत. आता धंगेकर आणि बाबर हे धनुष्यबाण हाती घेणार की हाती घड्याळ बांधणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.